कोल्हापुरी साज मी खास रक्षाबंधनसाठी कोल्हापूरहून आणलेला आहे। जेव्हा मी कोल्हापूरला गेले होते तेव्हा मी हा कोल्हापुरी साज तिथे खरेदी केलेला आहे आणि कोल्हापूरला हे असे कोल्हापुरी साज खूप सुंदर आणि छान छान डिझाईनमध्ये उपलब्ध आहेत। त्यातून मला ही डिझाईन खूप आवडली आणि ही म्हणजे असं जास्त हेवी पण वाटली नाही आणि कॉस्टली पण वाटली नाही। त्याच्यामुळं मी हे पीस सिलेक्ट केले आणि सणावाराला घालण्यासाठी म्हणून मी हे कोल्हापुरी साज खरेदी केलेला आहे। आणि रक्षाबंधनाचं औचित्य साधून मी याचं म्हणजे जे काही म्हणजे कसं आहे काय याच्याविषयी मी माहिती देण्यासाठी हा व्हिडिओ बनवत आहे। हा कोल्हापुरी साज महाराष्ट्रामध्ये सर्वच स्त्रियांना आवडतो आणि महाराष्ट्रातल्याच काय सगळ्याच भारतातल्या सगळ्यांनाच हा कोल्हापुरी साज सगळ्यांना खूप प्रिय आहे आणि प्रत्येक स्त्रीला असा हवाहवासा वाटणारा हा दागिना आहे। आणि आजकाल सोन्यामध्ये करायचं तर याला बरीच म्हणजे सोनं लागतं, त्याच्यामुळे याचं किंमत पण जास्त राहील आणि करतात बरेच जण करतात, कारण बऱ्याच जणांकडं असतात कोल्हापुरी साज पण त्याचं थोडंसं वेगळं डिझाईन वगैरे असतं। म्हणजे आपल्या इकडं असणारे मराठवाड्यामध्ये एक कोल्हापुरी साजचा पॅटर्न चालतो, पण तो आंध्रातून आलेला आहे। त्याला काही लोक जिगण्या म्हणतात आणि ते अगदी म्हणजे आता जे हे याच्यामध्ये दाखवलेले आहेत ना, जे मीना भरलेले आहे ना, हिरवे लाल अशा प्रकारचे ते असतात आणि त्याच्यावर खडे असतात, म्हणजे खड्याचं काम केलेलं असतं, खूप सुंदर असतात आणि ते पण आपल्या मराठवाड्यामध्ये खूप लेडीज वापरतात। मला ते पण आवडतं, पण आता कसं आहे की ते सगळं वापरणं, त्याला सांभाळून ठेवणं, मग पुन्हा त्याची देखभाल करणं या गोष्टी जमत नसल्यामुळं आणि मला हे खूपच सुंदर आणि आकर्षक असं वाटलं, म्हणून मी हा कोल्हापुरी साज दागिना खरेदी केला। त्याच्यासोबत मी आणखी एक केलेला आहे, त्याचाही मी फोटो टाकेन एखाद्या वेळेस। पण आज मी ह्या कोल्हापुरी साजविषयी माहिती दिली आणि कोल्हापुरी साज तुम्हाला कसा वाटला आणि आवडला असेल तर कमेंटमध्ये तसं कळवा। मग जर कुणाला आता माझ्या नातेवाईकापैकी जर कुणाला वाटलं की बाबा हे चांगलं आहे किंवा कुणालाही जर आवडलं तर मी जेव्हा केव्हा कोल्हापूरला जाईन तर तेव्हा मी आणण्याचा पुन्हा एकदा प्रयत्न करेन। कोल्हापूरच्या अंबाबाई मंदिराच्या परिसरात खूप दुकानं आहेत आणि खूप चांगले व्हरायटीजचे दागिने भेटतात तिथं आणि एक तर खूप छान शोरूम आहे बाजूलाच मंदिराच्या आत आणि बाहेरच्या बाजूला पण बरेच म्हणजे असं दागिन्यांचे म्हणजे असं हे कोल्हापुरी साजचे बरेच दुकानं आहेत आणि सगळीकडं कोल्हापुरी साज छान भेटतो। तिथं कोल्हापुरी साज भेटण्याचं एकमेव असं ठिकाण म्हणजे कोल्हापूरहून आणलेले हे कोल्हापुरी साज खूप सुंदर असतात। मलाही आवडला, तुम्हालाही आवडला असेल असं गृहीत धरते। जर माझ्या कोणी चॅनलवर नवीन असाल तर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा। धन्यवाद।